नमस्कार, परफेक्ट RLDमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण एक नवीनच रेसिपी बनवणार आहोत. त्यासाठी मी इथं 1 किलो मूग घेतलेले आहेत. हे मूग गिरणीमधून दळून आणायचे आहेत. तर इथे पाहू शकता मी गिरणीमधून मूग दळून आणलेले आहेत. तर त्यातली मी 1 वाटी पीठ घेतलेलं आहे. तर त्यासाठी लागणारं साहित्य पाहू. इथे मी 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. थोडासा लसूण घेतलेला आहे. थोडेसे जिरे, अद्रक, थोडंसं मीठ. तर हे मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेऊ. इथे मी एक ताट घेतलेला आहे. त्यामध्ये 1 वाटी पीठ टाकू. थोडीशी कट केलेली कोथिंबीर टाकू. हिरव्या मिरचीचं वाटण तयार केलेलं ते टाकायचं आहे. थोडीशी हळद टाकू. मिक्स करून घेऊ. मिक्स झाल्याच्या नंतर थोडं थोडं पाणी टाकून हे मळून घेऊ. पीठ आपल्याला घट्टच मळायचं आहे, जास्त पातळ करायचं नाही. पाहू शकता इथे आपलं पीठ मळून झालेलं आहे. अशा प्रकारे घट्ट ठेवायचं आहे. तर मी ते थोडंसं तेल लावून पीठ मळून घेतलेलं आहे. त्यामधलं थोडंसं पीठ घेऊन अशा प्रकारे गोळी तयार करून घ्यायची आहे. आणि या गोळीपासून आपल्याला शेंगोळे तयार करायचे आहेत. तर मी पोळपाटाला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला रोल करायचे आहेत, शेंगोळे तयार करून घ्यायचे आहेत. तुमच्या आवडीनुसार तुम्ही जाड पातळ करू शकता. आमच्या इकडे पितृपक्षामध्ये पाटवडीऐवजी हे अशा प्रकारे शेंगोळे तयार केले जातात. तर अशा प्रकारे दुमडून आपल्याला शेंगोळे तयार करून घ्यायचे आहेत. तर इथे पाहू शकता तुम्ही सगळे आपले शेंगोळे तयार करून झालेले आहेत. आता हे आपण वाफवून घेऊ. तर इथे मी कढईमध्ये पाणी ठेवलं आहे उकळण्यासाठी. चाळणीला थोडंसं तेल लावून घेऊ. आणि चाळणीमध्ये सगळे शेंगोळे टाकू. तर इथे शेंगोळे टाकून झालेले आहेत. आपल्या पाण्याला सुद्धा उकळी आलेली आहे. आता चाळणी पाण्यावर ठेवू. आता इथे वरून झाकण ठेवू आणि 6 ते 7 मिनटं शेंगोळे चांगले वाफवून घेऊ. तर इथे पाहू शकता तुम्ही 6 ते 7 मिनटानंतर आपले शेंगोळे चांगले वाफवलेले आहेत. पाहू शकता खूप छान असे शिजलेले सुद्धा आहेत. आता हे एका ताटामध्ये काढून घेऊ. इथे मी ताटामध्ये काढून घेतलेले आहेत. तर हे थंड होऊन द्यायचे आहेत आपल्याला. आणि थंड झाल्यानंतर हे अशा प्रकारे आपल्याला छोटे छोटे तुकडे तयार करून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे तुकडे करायचे आहेत. पितृपक्षामध्ये आमच्या गावाकडे अशा प्रकारे पहिले शेंगोळे तयार करायचे, पण आता मुगाची पाटवडी तयार करतात. अशा प्रकारे सगळे तुकडे तयार करून घेऊ. तर तुम्ही पाहू शकता तुकडे सुद्धा खूप छान असे मोडले जातात. मस्त असे वाफवलेले आहेत आपले शेंगोळे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि शेंगोळे नक्की करून बघा. कसे झाले आहेत ते कमेंटद्वारे कळवा. शेंगोळे खूप छान झालेले आहेत. नक्की करून बघा. चला तर मग पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.